हे बघा गोंडे. हा हिला बॅग असती तर गणपतीत गावी घेऊनच गेलो असतो. त्यामुळे ह्याला एकदम तोडफोड आहेत. असेच लावतात यार हे लोक. यांना काय टेन्शनच नाही. कोणी घेतलं काय नाही घेतलं काय फरक नाही पडत यार. असंच पाहिजे यार. किती छान वाटतंय यार. हे भारी आहे. खूपच चांगलं आहे. गार्डन किती मस्त आहे. आणि असे पार्क आहेत लोकांनी भरपूर बनवले आहेत. आता सायकलिंग करतोय. त्यांना आवडतं कारण की यांच्या इथे कोण बनवत नाही. माहीत नाही यूट्यूब का बनवत नाही. यूट्यूबवर आहेत नाही आहेत माहीत नाही. बट इंडियामधले भरपूर ब्लॉगर्स येतात इथे. आणि मोस्ट ऑफ दी हिंदी ब्लॉगर्स मी भरपूर पाहिले. राजस्थानी एक ब्लॉगर होता जो मला भेटला होता पीटर्सबर्गला, पूनम प्रजापत. त्याचाही व्हिडिओज वगैरे पूर्ण सेटअपमध्ये रेडीमध्ये आलेला तो. आणि चांगलं आहे यार. म्हणजे मला वाटतं आतून चालायचं आहे. कचऱ्याची गाडी होती. बापरे ऑनही नाही दिलं त्यांनी. मी आपल्या तंद्रीत चालतोय. हा तो यूट्यूबवर आला होता. चांगला होता यूट्यूबवर तो. वेल इक्विप्ड होता. सगळ्या गोष्टी कॅरी केलेल्या. नवीन नवीन कॉन्सेप्ट होते त्याच्याकडे. म्हणजे तो आपल्या गावच्या कविता बोलत होता. तो हिंदी ब्लॉगर होता. मी त्याला बोललो राजस्थानीमध्ये जसं तू गाणी गातो तर राजस्थानमध्ये ब्लॉग बनव. स्वतःच्या मातृ लँग्वेजमध्ये बनवणं खरंच म्हणजे मला तर अभिमान वाटतो. मराठीमध्ये बनवलं. मला माहीत नाही किती मराठी ब्लॉगर आले आहेत. आलेही असतील. नक्कीच आले असतील. शिकायला आले असतील. फिरायला आले असतील. त्याने त्यांच्या परीने ब्लॉग्स बनवलेत. मी माझ्या परीने ब्लॉग्स बनवले. मला ते बेसिकली जे फेमस जागा असतात ना तिथे ठीक आहे आपण जाऊन येतो. पण मला असं युनिक जागेमध्ये जायला जास्त आवडतं. म्हणजे जिथे कोणी जात नाही आहे, एक्सप्लोअर करत नाही. हे बघा फुलं बघा किती सुंदर आहे. आणि किती मनापासून हे लोक त्याची काळजी घेत आहेत. एक्स्ट्रा ग्रास कुठे बनली आहे ते क्लीन करत आहेत. हा पूर्ण स्टाफ लागला याच्या मागे. स्टाफ पूर्ण क्लिअर करतोय. कुठे रान झालं आहे क्लिअर करा. आणि त्या फुलांची लावणी करा किंवा त्या फुलांना कसं ग्रो करता येईल त्याची काळजी घ्या. खूप छान. तर इकडनं आम्हाला सगळे गार्डनवर दिसतात मित्रांनो. त्या रोडला आपल्याला जायचं आहे. दाखवतो. हा जो समोरचा रोड आहे ना गाड्या जाताना दिसत आहेत. तिकडे जायचं आहे आपल्याला. तिथे काय आहे मला माहीत नाही. तिथे जायचं आहे. तिकडनं बघू काय आपल्याला पाहायला मिळेल. हे मला असंच फिरायला जास्त आवडतं पार्कमध्ये. असे पार्क आपल्याला पाहायला नाही मिळत मुंबईत. अरे बाकी चांगला अनुभव आहे. ही ट्रिप खरंच मजेशीर होती. बऱ्याच मित्रांना बोललो होतो या. पण अनफॉर्च्युनेट काहींना जमलं काहींना नाही जमलं. मग मध्येच बॅकआउट झाले. आले असं त्यांनी एन्जॉय केलं असतं. काहींना रशिया नको होतं. माहीत नाही काय त्यांना युरोपला जायचं आहे. मग युरोपचाच पार्ट आहे हा. नॉर्थ युरोप आहे. आता काय युरोप जर्मनीपर्यंत रशिया होती यार. काय घेऊन बसलो आपण. अरे एक नंबर आहे रशिया. युरोप पण करायचं. युरोप पण पाहण्यासारखं आहे तर वादत नाही. ते बघा पार्क बघा किती मोठे मोठे. फुलं बघा काय. गोंडे बघा काय अरे. निसर्गाने दिलं आहे पण त्याचं या लोकांनी जतन केलं म्हणून निसर्ग अजून भरभरून देतो. हे असंच आहे. जो प्रामाणिक राहतो निसर्गाबरोबर त्याला निसर्ग अजून देणार. बघा 4 महिने हे ते लोक एकदम जतन करतात मित्रांनो. 8 महिने यांच्याकडे बर्फ पडत असतो सतत. ते 8 महिन्याशी लढा देऊन म्हणजे बर्फ पडतो म्हणून त्यांना काही मेजर त्रास होत नाही.
त्यांनी गॅस म्हणजे एनर्जी एवढी आहे यांच्याकडे आणि कधीच लाईट जात नाही यांच्याकडे, कधीच. एनर्जी भरपूर आहे आणि एनर्जी भरपूर असल्या कारणाने यांच्याकडे गॅस मार्गे हे लोक हीटर्स यूज करतात सगळीकडे. सगळीकडे म्हणजे सगळीकडे यांचे हीटर्स आहेत. फक्त थोडंफार वर्गात तुम्हाला सपोज ऑफिसला जायचं आहे, सपोज तुम्ही इकडे ऑफिसच्या पर्पजने आहात, तुमचं ऑफिस आहे इथे, तर तुम्ही जे घरातून बाहेर पडाल ना तेवढीच काही थंडी, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त थंडी काय एवढी, कारण की तुम्ही सगळे कोट वगैरे सगळं घालूनच जाता ना, विंटरचे कपडे घालता ना, त्यामुळे तेवढा त्रास होत नाही. मग त्याच्यानंतर बसमध्ये हीटर आहे, मग परत तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाल तिथे हीटर आहे, परत घरी आलात तर हीटर आहे. म्हणजे यार हीटरच हीटर आहे तर काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे एवढा चॅलेंज येत नाही ते. हे का शक्य आहे, कारण की यांच्याकडे एनर्जी भरपूर आहे. मी ह्युमन एनर्जी नाही म्हणत आहे, यांच्याकडे जी एनर्जी लागते आपलं इलेक्ट्रिसिटीसाठी, त्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे भरपूर आहे. पाणी आहे भरपूर, त्याचा वापर लोक योग्यरित्या करतात. त्यामुळे यांच्याकडे सगळ्या गोष्टी एक्सेप्शनल आहे. आणि हे गार्डन आहे ना, मला माझ्यासाठी मी रेकॉर्ड करतो आहे, तुम्हाला आवडत असेल पहा. असे पार्क आपल्याला फार कमी पाहायला मिळतात भारतामध्ये, तरी मला माझ्या अनुभवात नाही आहेत एवढे मोठे मोठे पार्क. किती मोठे पार्क आहेत यार, काय आहे हे तुमचं आज होणार नाही. फुलं बघा, मध्येच फुलं लावली. कुठे थांबू, आता माझा रस्ता येईल, मग तिकडनं रस्ता क्रॉस करून पुढे जाईन, तिकडनं मी बस पकडून पुढचा प्रवास करेन. हां, तर मी म्हणतो की यांचे 8 महिने हिवाळ्याचे बर्फाचे हे लोक सहन करतात आणि 4 महिने जे येतात ते मित्रांनो हे जोरदार सेलिब्रेट करतात. म्हणजे उन्हाळ्यात लोक खरंच 4 महिन्याला व्हॅल्यू करतात ते लोक. जसे आपण आपल्याकडे काय आपल्या देवाने दिलं आहे 4 महिने पावसाचे, 4 महिने हिवाळ्याचे, 4 महिने उन्हाळ्याचे, त्याचा आपण तेवढा यूज नाही करत. आपल्याला 1 महिना गोष्ट सुरुवातीला लागते, म्हणजे 1 महिना उन्हाळा आवडतो, दुसऱ्या महिन्यात अरे काय उकडतं आहे, म्हणजे आपण निसर्गाला चालूच होतो शिवाय द्यायला. पाऊस पडला 1 महिना, अरे बरं आला पाऊस पडला यार, खूप उकडत होतं. पावसाने आराम दिला काय, पावसाने तो बिचारा सगळ्यांना पाणी पुरवण्याच्या दृष्टीने धो पडतो, त्याला अरे काय यार एवढा पाऊस पडला, घरातून बाहेर पडायला मिळत नाही. मग तो हिवाळा येतो, मग त्या हिवाळ्याला पण म्हणजे काय निसर्ग देतो त्याला व्हॅल्यू करा. भाग्यवान आहोत आपण की भारतासारख्या देशात आहोत आपण. ही लोक यांची परिस्थिती बघा, 8 महिने हे लोक त्याच्यात आहेत. हे यांची स्मारकं भरपूर आहेत, खूप स्मारकं मी पाहिली, एवढी स्मारकं मी कुठेच पाहिली नाही, भरपूर आहेत. आपल्याकडे फक्त एकच बाबा स्मारक जो डिझर्व करतो ते छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सगळे खोटे आहेत. ते महात्मा गांधी मला काय पटत नाही बाबा, ते काय पटत नाही. बाकीचे यार डिझर्विंग आहेत. डिझर्विंग आहे छत्रपती शिवाजी महाराज. तर आता अजून एक पार्क आहे, ह्या पार्कला धरून आपण जाऊ आणि कंटिन्यू करू प्रवास. आणि त्याच्यानंतर कुठे आपल्याला बस मिळत असेल तर बसने पण जाऊ शकतो, असं काय प्रॉब्लेम नाही. तर थांबावं लागेल, आपला सिग्नल आहे, सिग्नल आपण क्रॉस नाही करू शकतो. दिलं आहे की नाही, जाऊ शकतो. ओके, तर नवीन पार्क चालू होतं आहे. असे काहीसे मित्रांनो यांचे बस स्टॉप्स आहेत आणि इथे स्टेशन बस स्टॉपचं नाव लिहिलेलं असतं आणि कुठे कुठपर्यंत जाणारी बस येणार हे मेन्शन केलेलं असतं. आता हे 297 बस नंबर आहे.
जी येणार इथे. किती वेळात येईल माहीत नाही. मी थांबलो आहे, बघू. कडनं जवळच आहे, जास्त लांब जायचं नाही आपल्याला, बट आपण थांबू बससाठी, थोडं एन्जॉय करू बस आज. आणि नदीवरती पण जाऊन येऊ. प्लॅन तर केला होता नदीचा, नदीवरती पण जाऊन येऊ. कडनं कुठे आहे, कडनं जायचं. येस, जस्ट वेट करतोय, बस यायची वाट बघतोय. बघा, आई बाबा आणि बाबू. रस्ता त्यांनी क्रॉस केला त्या मुलाने, मस्त. काय यार, आतापासूनच त्याला सवय लावत आहेत की असाच रस्ता क्रॉस करायचा. छान, एकदम मस्त.